नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? मित्रांनो, आयुष्यामध्ये खूप वेळा अशी काही परिस्थिती येते की माणूस त्या गोष्टीमुळे हरून जातो. अशा वेळी आयुष्यावर संबंधित काही सकारात्मक ऊर्जा देणारे विचार ऐकले तर त्यामधून जगण्याची नवीन प्रेरणा मिळते. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि जीवनातल्या परिस्थितीचा सामना करण्याची ताकद येते. असेच काही आयुष्यावरचे विचार मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग बघूया. हल्ली फक्त स्वतःला शोधायला वेळ लागतो. बाकी सगळं गुगलवर सहज सापडतं. जे तुमचे असतात ते व्यस्त नसतात, जे व्यस्त असतात ते तुमचे नसतात. जन्म तर रडतच झाला, मृत्यू कसा होईल माहीत नाही. या दोघांमध्ये एक सुंदर आयुष्य आहे जे आज हसून जगा. काय माहीत उद्या होईल की नाही. असलेल्या गोष्टींमध्ये रमता आलं की नसलेल्या गोष्टीची हुरहुर राहत नाही. विश्वास एखाद्यावर इतका करा की तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजतील. लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका. कारण कुणास ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत समाधान आणि हसू टिकवता येईल का. आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका. ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची टर उडवू नका. कारण काळ इतका ताकदवान आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिऱ्यात बदलतो. आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तर तिथेच मिळतील, कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो. आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवणं. ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळत नाही त्यांच्यासाठी रडू नका. कारण ज्यांना तुमच्या अश्रूंची किंमत कळते ते तुम्हाला रडूच देणार नाहीत. आयुष्यामध्ये ज्या गोष्टी बदलण्यासारख्या नाहीत त्यांना स्वीकार करायला शिका. जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन वाटांचा शोध पण लागत नाही. प्रेम आणि विश्वास कधीच गमावू नका. कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही. इच्छा किती विचित्र गोष्ट आहे. पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो. कोणीतरी बर्फाला विचारले, आपण एवढे थंड कसे? बर्फाने अगदी छान उत्तर दिले, माझा भूतकाळ पण पाणी आणि भविष्यकाळ पण पाणीच. मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ? आयुष्य खूप सुंदर आहे. एकमेकांना समजून घ्या आणि जीव लावा. मी दुनियेबरोबर लढू शकतो पण आपल्या माणसांबरोबर नाही. कारण आपल्या माणसांबरोबर मला जिंकायचे नाही तर जगायचे आहे. आयुष्यातील सर्वात सोपा नियम जे तुमच्या सोबत होऊ नये असे वाटते ते इतरांसोबत करू नका. ज्या दिवशी तुम्ही तुमचं आयुष्य मन मोकळेपणाने जगलात तोच दिवस तुमचा आहे. बाकी सर्व तर
कॅलेंडरच्या तारखा आहेत. आयुष्यात नशिबाचा भाग फक्त 1% आणि परिश्रमाचा भाग 99% असतो. आळसात आरंभी सुख वाटते, पण त्याचा शेवट दुःखात होतो. दुःख हे कधीच दागिन्यासारखे मिळू नका. ते सर्वांकडे आहे. वाटू शकलात तर आपला आनंद वाटा. माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीशच बनतो. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो. समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरून तुमची श्रीमंती कळते. नेहमी खुश राहण्यासाठी आयुष्यात कोणाकडूनही कोणतीच अपेक्षा करू नका. लक्षात ठेवा, आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते. आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जगा. प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा. क्रोध घातक आहे, त्याला गाळून टाका. संकटे ही क्षणभंगूर आहेत, त्यांचा सामना करा. आठवणी या चिरंतन आहेत, त्यांना हृदयात साठवून ठेवा. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते, तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करीत असते. जीवन हे यश आणि अपयश यांचे मिश्रण आहेत. जगू शकलात तर चंदनासारखे जगा. स्वतः झिजा आणि इतरांना गंध द्या. जीवन चहा बनवण्यासारखे आहे. अहंकाराला उकडू द्या. चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या. दुखणं विरघळून जाऊ द्या. चुकांना गाळून घ्या आणि सुखाचा आनंदाचे घोट हसत हसत घ्या. आयुष्यातले काही क्षण एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तर तिथेच मिळतील, कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशीच होतो. आयुष्य हे दुचाकी चालवण्यासारखे आहे. तोल सांभाळण्यासाठी पुढे जातच जावं लागते. हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका, कारण त्याच हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा. आयुष्यात जिंकलं तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे. प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरुवात करा. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला की जीवन आनंदी व्हायला वेळ लागत नाही. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका. स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल. मित्रांनो, तुम्हाला हे सुविचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा. धन्यवाद.